आजच्या दिवशी 1950 साली भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं. ज्या संविधानाने आपल्याला हक्क दिले त्याचबरोबर कर्तव्य सुद्धा दिली की हा देश फक्त एकाचा नाहीये, तो हा सर्वांचा आहे. पण मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की खरोखरच आपण या संविधानाच्या मूल्यांप्रमाणे जगतोय का? आज भारत जगाच्या नकाशावर मोठ्या आवाजात बोलतो, चंद्रावरती झेंडा रोवला जगाला योग शिकवतो आणि दुसऱ्या ठिकाणी कचरा टाकला जातो आणि मागे वळून सुद्धा बघितलं जाते. ही चुकीची गोष्ट घडत असताना देखील गप्प राहिलं जातं. हेच का ते स्वातंत्र्य ज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं? हेच का ते स्वप्न ज्यासाठी भगतसिंग हसत फासावर चढले? आणि हेच का ते भारत ज्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं? देशाचं मान सीमेवर नाही, ते आपल्या वागणुकीत दिसलं पाहिजे. बस स्टॉप वरती रांग तोडणारा, रुग्णालयामध्ये नंबरसाठी भांडणारा, महिलांकडे वाईट नजरेने पाहणारा, जात धर्माच्या नावावर द्वेष पसरवणारा हा सगळा कोण आहे? आपण वेगळा नाही, हा आपल्या मधलाच एक भारतीय आहे. आपण म्हणतो माझा भारत देश महान आहे, पण भारत महान बनवणं हे काय फक्त सैनिकांनी ठरवलं का? नाही. भारत महान बनतो जेव्हा आपण प्रामाणिकपणे इथे वागतो, जेव्हा चुकीला चुकीचं म्हणलं जाते, जेव्हा स्त्री सुरक्षित वाटते आणि जेव्हा गरीब माणूस म्हणून जगतो. आणि या देशाची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी गोष्ट लावायची गरज नाही लागते. मी मतदान करतो की फक्त टीका करतो? मी मतदान करतो की फक्त टीका करतो? मी नियम पाळतो का फक्त अपेक्षा ठेवतो? माझी देशभक्ती त्या तिरंग्यापुरतं मर्यादित आहे, माझ्या स्वभावात आहे. खरंच जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर सर्व आपल्याला बघत असतील आणि त्यांना आजचा हा भारत दाखवला तर ते अभिमानाने असतील. देश बदलत नाही म्हणून आपण सरकारला दोष देतो, पण देश बदलण्याची जबाबदारी समजा आपल्यावर आली तर आपण तयार आहोत का? यासाठी पण तुम्हाला लोकांना दोष द्यायचे नाही. म्हणजे मी ही गोष्ट तुमच्यासमोर मांडते, माझा व्हिडिओ काढला जाते, लोकांपर्यंत पोहोचणार, लोक इथे येऊन म्हणणार राहू दे तू किती तुंबलेला आहे ना, आम्हाला माहिती, जास्त शिकवू नको आम्हाला कळतं सगळं. सुरुवात होत्या ज्या ठिकाणावरून आपल्याला बोध घेता येऊ शकतो त्या ठिकाणी आपण दोष देतो आणि हेच लोक नंतर म्हणतात की भारत बदलत. मला तुम्हा सर्वांनी एकच गोष्ट सांगायची, इथून पुढे या मातीमध्ये, या देशामध्ये एखादी जरी गोष्ट तुम्हाला सर्वांना चुकीची होताना दिसली तर त्या चुकीच्या गोष्टीला बोलणं हे तुमचं काम आहे, कर्तव्य आहे आणि तुम्ही बोललंच पाहिजे. ज्या वेळेला असं होणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण म्हणू भारत स्वतंत्र झाला आणि मला अभिमान वाटतो की मी या भारतात जन्माला आलो. एवढा बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.